सरपंच नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आज कसं नियोजन ठरलेलं आजचं? मी दादांना म्हणले बबलूच्याला बैल द्यायचा आपल्याला, त्याच्या भागात मैदान आहे, तुम्ही घेऊन जा बैल. त्याच्यामुळे तिथं केलता पायरा दादांनी तिचा. आज गाडी गटाला कशी पडली काय सांगाल? गटाला चांगली पळी शेमीकडनं काढलं. महत्वाचं आज पहिल्यांदा बबलूच्या राजाकडनं पळला शेमी काढला. बबलू चाचांचा राजा आणि बायजा सकाळीच म्हणजे मोकळ्या मनानं पायरा सांगितला, तसाच पायरा जुळून आलेला का? पायरा बैल बघून दिलीच नाही, बबलूच्याकडे बघून दादा म्हणले चाच्याला बघून बैल द्यायचा आपल्याला, तिथं चाच्याच्या भागात मैदान आहे. त्या दिवशी किसनाला दिला, पेटना केला, तिथं 2 नंबर केला. आज बाईजन राजा पावली, ती बी फायनलला राहिली. आज फायनलला राहिली म्हणजे मोकळ्या मनानं पायरा फायनलच्या अपेक्षेनं पायरा केला नव्हता, किंवा 1 नंबर किंवा 5 नंबर 7 नंबर राहायचे. मग दादा म्हणले त्याला त्याच्या भागात मैदान आहे, चाच्याला बैल द्यायला लागेल आपल्याला, दिवा असू द्या काय नाही होत, म्हणजे हारजीत काय बी होत. म्हणजे एक म्हणजे नातेसंबंध जपणं पण महत्वाचं आहे या क्षेत्रात. हो, म्हणजे कुठं म्हणजे नंबरचा बघून किंवा काय बघून पायरा जुळवणं हे नाही आता ते कसं होतं, संबंध चाच्याचं झालं, दादांबर आहेत, माझ्यावर आहेत, त्याचा एखादा शब्द टाकला द्यायला लागतो. तर आपण तरी काय रोज गुलालात आहे का तेव्हा? आपण बी रोज 4 मैदानातली एखादा मैदान राहतो, एखादा मैदान मारतो. काय सांगाल म्हणजे ह्या हारजीत बद्दल काय सांगाल? म्हणजे कसं हारजीतीची आम्हाला सवयच आहे, काय नाही हारलं तरी काय वाटत नाही आणि जितलं तरी काय वाटत नाही, आम्हाला रोजच हे काय. एक संयमी व्यक्ती म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, काय सांगाल त्याविषयी? संयमी व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, हे काय सांगाल? क्षेत्र शांत डोक्यानं खेळायचं क्षेत्र आहे, गरम डोक्याचं लय दिवसाचं क्षेत्र नाही. आपल्याला कायम टिकायचं, कायम राहायचं हे क्षेत्रात, त्यामुळे शांत डोक्यानंच खेळ खेळायचा. आज ड्रायव्हर कोण होतं गाडीवर? ड्रायव्हर गटाला भैया ड्रायव्हर होता बांबवण्याचा, शेमीला सोने ड्रायव्हर रामसवाडीचा. रामसवाडीचा. बाह्या ड्रायव्हरांनी जी गाडी म्हणजे राजावर बसलेली आहे त्या आधी, त्यामुळेच ते गटाला बसले. कशी गटाला गाडी पळवली बाह्यांनी? चांगली पाहिली भैया हाणतोय पाहिजे, आता महिना 2 महिने झाला भैयाच हाणतोय गाडी. अण्णा हाणतो, आटील ड्रायव्हर हाणतात, ड्रायव्हर भरपूर आहेत. आमचं काही सर्व ड्रायव्हर आपलीच येते, कोण बी हाणतंय, किशोर भाऊ हाणतंय, शाकीर दाते हाणतंय, कोण बी ज्याचं पायऱ्याचं जसं नियोजन त्यांच्या गाड्यांचं आगमागोल हाणतात. आज म्हणजे बबलू चाचांचा राजा होता, चाचा गाडीवर दिसतील असं वाटलं होतं. चाच्याला मोठ्या गाड्या आहेत ना 2-3, त्यामुळे चाच्या इकडे कशाला लक्ष देत नाही. पण आता सुट्टीला वगैरे बायला सोबत होते का राजा बरोबर? सुट्टीला होतं, ते लक्कनची गाडी मागे वळून थांबली होती ना, म्हणून सुट्टीला होतं. त्यामुळं म्हणजे पुढं माग म्हणजे एक सेमी होता, लागूनच शेमी होता ना. काय सांगाल म्हणजे बायजा विषयी काय सांगाल? आदत मध्ये जो धुमाकूळ घातलाय तसाच आता परत त्यानं आपली इच्छा आदत मध्ये पूर्ण केली, त्याच्याकडनं काय अपेक्षा नाही. पण ज्यावेळेस आपल्या मालकाचं म्हणजे अस्तित्वाची लढाई येईल, त्यावेळेस बैल मान खाली घालून दिला. त्यानं आज एकदा सिद्ध केलं की काय बी करून त्यानं शेमी आजकडनं अपेक्षा नव्हती तरी पास केली. फायनल पर्यंत आम्हाला मैदानात ठेवलं त्यानं शेवटपर्यंत. म्हणजे जिथं मार्काच्या ह्याच्यावर प्रश्नाचिन्ह येईल त्यानं तिथं सिद्ध करून दाखवलं. काय मी बोलायची गरज नाही वैयक्तिक काहीच वेगळं. म्हणजे जेवढी मैदानं झालेली ओपनची मोठी त्यात तो राहिलेला आहे. काय सांगाल म्हणजे? नाही काय असू द्या, जिथं काय वाटतं ना बाबा, आज सकाळी व्हायचं नाराज झालं मन, पण परत त्यानं नाही नाराज, समजी दूर केली नाराज. आणि आज एवढ्या मोठ्या गाडीत त्यानं करिश्मा करून दाखवला. सीमेला पब्लिकला गाडी लागलेली, काय दागदुख होती? नाही अपेक्षा नव्हती, खरं सांगायला काय हरकत नाही. अपेक्षा नव्हतीच आपली, पण त्यानं सिद्ध केलं कडनं पळून बी राहू शकतो. आणि चाच्याच्या बैलाला मानलं पाहिजे, पहिल्यांदा फर्स्ट टाइम कडनं पळला आणि सेमी पास केला पब्लिक वरून. म्हणजे कुठंतरी ती एक आणखीन एक जोखीम रिक्सच होती ती, पण सक्सेस झाले. डेअरिंग केलं ना, ती सक्सेस झाला असं. अजून काय सांगाल पाहिजे विषय? नाही आता पाहिजेचं सांगण्याजोगं काय नाही, आता पळतोय आमच्या नावासाठी आणि आपल्या त्यांना अपेक्षा समजा पूर्ण केल्यात त्यांनी. त्याच्याकडून काय अपेक्षा नाही, समजा दावणीचा लाडका बैल आहे ते आता, आणि तोच आता नाव रोशन करतोय. नाही काय काय ना, तिसऱ्या फेऱ्याला बैल कमी जास्त पळतो, थोडा व्हायचा आजारात नसा बाहेर निघलाय. आता म्हणजे 2 फेऱ्या चांगलं पळतो, तिसरा कमी जास्त, पण काय नाही गुलालाच नेतोय कंटिन्यू. म्हणजे ह्याच्यात नंबराला महत्व नाही, गुलालासाठी. लोक नंबरासाठी नाही, नंबर कसं असतं, ज्याची गाडी मधनं लागेल दोन्हीचं योगायोग येईल त्या गाडीला 1 नंबर होतो. सेमी पास करणं म्हणजे महत्वाचं आहे. सेमी पास करणं महत्वाचं आहे. आणि आता जो सेमी होता तो पण म्हणजे नावाजलेला सेमी होता. सेमी होता, आता प्रत्येक सेमीत चांगल्या गाड्या होत्या, प्रत्येकाची बैल फायनलची नामांकित आहेत. काय सांगायला म्हणजे ते जे क्वार्टर फायनल जे नंदी राहिले त्याविषयी काय ते बी बैल आपलीच आहे, त्यांना इतिहास करून ठेवलाय. त्या बैलाचं नाव मोठा इतिहास आहे, तात्यांच्या सुंदरवर, गर्णिकीच्या राजावर. त्यांचा नाव कोणी पुसू शकत नाही. म्हणजे
एक वेगळं त्या बैलांचं नातं आहे, म्हणजे मोठं नाव आहे त्या बैलांचं. एक बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे दोन्ही मातब्बर बैल आहेत, त्यांचा इतिहास लय मोठा आहे. आता वय झालंय त्यांचं, पण ती त्यांच्या तरी मालकासाठी पळतातच. अजून बाईच्या विषयी काय सांगाल? म्हणजे ह्या भागात त्याला खूप लक आहे. कराड भागात गेल्या वर्षी स्टार्टच त्याचा इथनं पहिला 1 नंबरच माझ्यावर वडगावातनं झालता. तिकडं बऱ्यापैकी 1% हार होऊ शकते, नाहीतर 99% बैल जिंकलेलाच आहे. म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे आदतला असू कुठं असं ते आता कोळ्याच्या मैदानात अपेक्षा बी नव्हती केली, घरचीच गाडी आणली ती भावऱ्यान दोन्ही, पण टॉपचा सेमी काढून राहिली होती गाडी. आणि मागच्या वर्षीचं ते ह्याचं मैदान होतं ह्याचं पेटनाक्याचं मैदान होतं, तिथं बी राहिलेली तिथं बी राहिलेली गाडी. नाही, या भागात राहिलाय बरोबर. एक म्हणजे त्याचा एक फॅन फॉलोअर पण या भागात निर्माण झालाय. काय सांगाल? पहिल्यापासून पाहिजेची फॅन आहेत आणि आपली फॅन आहेत ती ओरिजिनल फॅन आहेत. आपल्याला काही इंस्टाग्राम मी काही चालवत नाही, पण आपली ओरिजिनलच माणसं नातेगोती ती जीवाभावाची एकदम. म्हणजे एक नंदीच्या ह्याच्यामुळे एवढं जुळून आलंय. काय सांगाल याविषयी? नाही, माणसंच आपली पहिल्यापासून अशी परिवार असा आहे की बैलापुरता मर्यादित नाही आपला, बैलाच्या पलीकडलं नातं आहे आणि ती कायम तसंच राहणार. अजून काय सांगाल ह्या मैदानाविषयी? काय सांगाल? नाही आता मैदान हे कायम 3रं वर्ष चांगलं होतंय. टॉपचं मैदान, ह्या भागातलं मैदान मोठं आहे, पळाय फाट्या चांगल्या आहेत. आगामी नियोजन कसं असणार आहे पाहिजे आता? नाही आता चालूच राहतं, जसं आता येईल असं करायचं. काय आता 9 तारखेला बैल पळेल चांगल्या टॉपच्या पहिल्यात वडकीला आदत मध्ये. वडकीला आदत मध्ये पळताना दिसेल. आणि त्यानंतर सोलापूर भागात एक 8 तारखेला मैदान तिथं आहे होतं. 8ला, पण आता 9ला मैदान असल्यामुळे पुण्याचं दादांच्या गावचं मैदान आहे, अमोलदादाच्या, त्यामुळे बैल तिथं पळवायला लागतील आपल्याला. फुरसुंगीचं मैदान पडले. तिथं पळतोच, काही विषय नाही. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.